नमस्कार शेतकरी मित्रांनो. ढगाळ हवामान संपूर्ण महाराष्ट्रात किती दिवस राहणार आणि थंडीला कधी होणार सुरुवात, पहा मित्रांनो, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, आपणास एक विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि धुक्याचे साम्राज्य सध्या पसरलेले असताना महाराष्ट्रातही किमान तापमानात घट होण्याचे संकेत आजपासून मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजेच विदर्भ, मराठवाडा या भागात किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी घट होणार आहे. यामुळे हुडहुडी वाढणार आहे. मात्र त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात तापमानामध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहणार आहे. तर मित्रांनो, हवामान खात्याच्या मते 17-18 जानेवारी रोजी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये दाट धुके, तर मराठवाड्यामध्ये 2 दिवस काही सकाळच्या वेळी दाट धुके राहतील आणि 3 दिवसानंतर 18 ते 19 जानेवारी पासून पुन्हा तापमानामध्ये एकदा घट होऊन थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.